2च्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या दुपारच्या बुलेटिन मध्ये सुरुवातीलाच एक मोठी बातमी बघूया। पुण्यातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने आज पुणे बंदची हाक देण्यात आलेली आहे। या बंदला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा पाठिंबा दर्शवला होता। राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज पुतळा इथून लाल महालापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। खासदार उदयनराजे भोसले या आंदोलनाला उपस्थित होते। केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची तातडीने हकालपट्टी करावी आणि कोश्यारी यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली। सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज 350 वर्ष होऊन देखील त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे प्रेम तेव्हा होतं आज कुठेही कमी झालेलं नाही। त्यांच्याबद्दल तेव्हा जो आदर होता तो किंबहुना आज त्याच्याहून पेक्षा जास्त वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांमध्ये पाहायला मिळतो। आज दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की काय फुटकळ, काय तुटपुंजे, विकृत असे जे लोक आहेत जे कारण नसताना विधानं करतात आणि त्यांच्यामुळं ज्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांनी एवढं सगळं आयुष्य वेचलं, एवढं योगदान दिलं, आज त्यांचा सन्मान होण्याकरता किंवा त्यांचा सन्मान झाला पाहिजे हे सांगण्याची आज वेळ आमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवरती येऊन ठेपलेली आहे। याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही असं मी समजतो। ह्या पक्ष भिक्ष हा नंतरचा भाग आला आणि त्यात तपशिलात त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे काय, डिसिप्लिनरी ऍक्शन जी म्हणतो आपण। नुपूर शर्माच्या बाबतीत जी डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्यात आली त्याच प्रकारची डिसिप्लिनरी ऍक्शन ही मग राज्यपाल असतील किंवा त्रिवेदी असेल, ज्या लोकांनी असं बेताल वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल घेण्यात यावी। बातमी बघूयात हिवाळी अधिवेशनासंदर्भातली। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरामध्ये 19 डिसेंबरला सुरुवात होतीये। 30 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। विधानसभा कामकाज सल्लागार समिती बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। हे हिवाळी अधिवेशन 2 आठवडे चालणारे तब्बल 3 वर्षांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे। सातत्यानं आग्रह त्यांचा होता की मोठ्या कालखंडाकरता म्हणून नागपूरला अधिवेशन व्हावं, परंतु ते मान्य झालं नाही आणि 30 तारखेपर्यंत 30 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होणार आहे। एक तर मागच्या 2 वर्षामध्ये नागपूर अधिवेशन कोरोनाचं कारण सांगून घेतल्याच गेलं नव्हतं आणि 2019 मध्ये जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा त्याचा कालावधी सुद्धा हा विदर्भ मराठवाड्याला न्याय देणारा नव्हता। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांचं मी अभिनंदन करेन की विदर्भाच्या या अधिवेशनाच्या संदर्भात गंभीरतेने हे अधिवेशन व्हावं। या अधिवेशनामध्ये या सर्व क्षेत्राच्या विकासावर संवाद आणि चर्चा व्हावी या दृष्टीने या अधिवेशनाचा कालावधी हा 30 तारखेपर्यंत आजच्या बीएससी मध्ये निश्चित करण्यात आला आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे। सगळ्या याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे मुद्दे मांडण्याची सुप्रीम कोर्टाने सूचना केलेली आहे। याचिकाकर्त्यांच्या मुद्द्यानुसार सुनावणी करण्यात येणार आहे आणि आता 17 जानेवारीला पुढची सुनावणी होते। 92 नगर परिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतही सुनावणी झाली। आता सत्ता संघर्षासंदर्भातली महत्त्वाची बातमी। सत्ता संघर्षावर सुनावणी होतीये 10 जानेवारीला। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे। दरम्यान 7 न्यायमूर्तींच्या
खंडपीठापुढे प्रकरण सोपवण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। सत्ता संघर्षाबाबत महत्त्वाची बातमी, या संघर्षासंदर्भात सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे। नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भातली बातमी आहे। नितेश राणेंनी माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकऱ्यांना दिली होती। यावर आदित्य ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता शी त्यांच्यावर कोण बोलणार असं म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। शेवटचा प्रश्न, नितेश राणे यांची त्यांच्यावर लावू दे, त्यांच्यावर लावू दे, त्यांच्यावर लावू दे। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याशीच थेट बोलूया। नितेश जी, आपण बघितलं आदित्य ठाकरेंना याविषयी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी तुच्छतेने उल्लेख केलाय, प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या त्याच्याबद्दल काही वेगळ्या भावना नाहीये, कारण का विचारायला हे माहित नाही तो नेमकं कोण आहे किंवा काय आहे, पण त्याला दुसरे सगळे तुच्छच वाटणार। त्याच्या तुच्छ किंवा असे शिवी केल्यामुळे दुसरा कोण जग बदलत नाही। आज स्वतःच्या वडिलांची आणि स्वतःच्या पक्षाची काय अवस्था या कार्ट्याने केलंय हे त्या दिवशी त्याला कळेल, तेव्हा आरशातच बघून तो शी म्हणेल, म्हणून मला काय वेगळं बोलण्याची काही गरज नाही। पण आपली जी प्रतिक्रिया समोर येते त्यावरनं खूप राळ उठली आहे, विरोधक खूप टीका करतायत आपल्यावर, आपल्या बोलण्यावर किंवा धमकी म्हणतायत त्याला। सर घ्या, मी माझ्या मतदारसंघाचा 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे। मला माझ्या मतदारांवर अधिकारवाणीने मी बोलण्याचं मला हक्क आहे। त्यांना बोलायचं कसं, समजवायचं कधी, आणि कधी चुकत असेल तर परत रुळावर आणायचं कसं, हे त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला सांगण्याचा अधिकार आहे। म्हणून त्याच्यामध्ये काही चुकलो नाही, काही चुकीचं नाही। हे जे जे विरोधक विरोधात बोलतायत ना, ते आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये नेमकं काय करतात हे त्यांना जरा विचारा। आता अजितदादांचा एक जुना व्हिडिओ पाहिजे तर दाखवू का, की उपमुख्यमंत्री असताना त्यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना तुम्ही मतदान करा नाहीतर तुमचं पाणी बंद करून टाकीन असं स्वतः अजितदादा म्हटलेले। म्हणून आपल्या आपल्या मतदारसंघाच्या काही कॅल्क्युलेशन असतात आणि काही आपल्या अधिकारवाण्याने आपण तिकडचे लोकप्रतिनिधी म्हणून बोलायचं असतं, म्हणून ते काढलेलं वाक्य त्याच्यामध्ये चूक आहे। आणि आज देशात राज्यात सगळीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि गावाचा विकास करायचा असेल तर दुसरा पर्यायच नाही ना। म्हणून माझ्या विचाराची अगर सत्ता दिली नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या विचाराची सत्ता दिली नाही आणि विरोधी विचाराची अगर सत्ता तिथे आली तर त्यांच्या आणि आमच्यामध्ये तालमेल नसणार, ते आमचे सगळे प्रस्ताव थांबवणार किंवा सही करणार नाही, तर मग गावाचा विकास कसा होणार सांगा तुम्ही मला। या अनुषंगाने तुम्ही गावकऱ्यांशी बोलत होता असं तुम्हाला म्हणायचंय? बोलत होतो आणि त्याच अनुषंगाने तेच बोलत होतो आणि त्याचं माझ्या आणि माझ्या मतदारांमधलं आदित्य ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याच्याविषयी तुम्ही बोललात, त्याबद्दल खूप खूप आभार। भाजपचे आमदार नितेश राणे स्वतः आपल्या सोबत होते। जी तुच्छतापूर्ण किंवा तुच्छपूर्वक जी प्रतिक्रिया दिलेली आहे की शी त्यांच्याविषयी काय बोलायचं आहे त्याच्यावर नितेश राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले त्यांना नितेश राणेंबाबत प्रश्न विचारल्यावर बघूयात। शेवटचा प्रश्न, नितेश राणे यांची त्यांच्यावर लावू दे, त्यांच्यावर लावू दे, त्यांच्यावर लावू दे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार बेळगावमध्ये त्यांनी भेट दिली। बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला त्यांनी भेट दिली। उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं। यानंतर राज्यातील मंत्री का बेळगावात जात नाहीत असा सवाल त्यांनी केला, तर राज्यातील मंत्री घाबरट असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। महाराष्ट्रामध्ये असणारे आपण सर्वजण नागरिक आपल्यालाही संदेश त्या ठिकाणी योग्य नसतो की महाराष्ट्राची जी अप्रत्यक्ष आणि आदरयुक्त भीती इतर राज्याला त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने कर्नाटक राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर पत्र लिहित असेल आणि आपले मंत्री जात नसतील तो एक संदेश त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जात नाही। त्यामुळे हे जे बोलणारे भाजपचे लोक आहेत
त्यांनी आधी या प्रश्नाला उत्तर द्यावं की त्यांचे जे नेते बेळगावमध्ये त्या ठिकाणी जाणार होते, सांगून जाणार होते, ते का आजपर्यंत त्या ठिकाणी गेलेले नाही. मंत्री घाबरतात ह्यासाठी गेले नाही ते. मंत्री पण जाऊ शकत होते. आपल्या देशात कोणी कुठेही जाऊ शकतो. पण एखाद्या मुख्यमंत्र्यांनी धमकी देणं आणि 2 मंत्री एक तर घटनाबाह्य सरकारचे लगेच एवढं घाबरट सरकारमध्ये बसल्यानंतर तो दौरा मागे घेणं ही दुःखाची गोष्ट आहे. सीमावादावरून ही टोलेबाजी बघायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. पवारांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथं हा धमकीचा फोन आलाय. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतलेली आहे. कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यात आलेली आहे. फोन करणारा मनोरुग्ण असल्याचं समजतंय. अनेक असे फोन, अनेक असे पत्र, अनेक धमक्या त्या ठिकाणी साहेबांना याच्या आधी सुद्धा मिळालेल्या आहेत. पण साहेब ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आणि सामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू ठेवून काम करतात आणि आज जे स्वाभिमानासाठी त्या ठिकाणी ते लढत आहेत, महाराष्ट्राच्या जे काही आज वातावरण आपण महाराष्ट्रात बघितलं, अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण त्या ठिकाणी बघतोय. एक असा विचार, जो विचार आपण सर्वांनी मिळून ज्या थोर व्यक्तींच्या विचाराला आत्मसात केलेल्या त्या पद्धतीने आपण वागतोय, त्या विचाराच्या विरोधात एक विचार त्या ठिकाणी काम करतोय आणि त्या विचाराला दाबण्यासाठी पवारसाहेबांनी आजपर्यंत काम केलंय. एक आपण पॅटर्न बघा. साधारणपणे आमचे भास्कर जाधव साहेबांवर जो हमला झाला किंवा अनेक वेगळ्या नेत्यांची सिक्युरिटी कमी केल्यानंतर हे असे फोन यायला लागले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे ह्या राज्यामध्ये. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. हे सगळं एव्हिडन्स असताना देखील कुठेही कारवाई होत नाही. याचं चिन्ह एकच आहे की आपल्या राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही फार खराब होत चाललेली. काही असे डरपोक लोक धमक्या देतात आणि या धमक्या देणाऱ्यांना आमची पोलीस व्यवस्था, गुप्तचर व्यवस्था शोधूनही काढते. या धमक्यांच्या संदर्भामध्ये ज्या यंत्रणा या विषयावर काम करतात ते या विषयावर निश्चितपणे काम करतील आणि धमकी देणारा कोण आहे हे शोधतील. अशा डरपोक लोक मोदी साहेबांना धमकी देतात, पवार साहेबांना धमकी देतात. अरे ज्या नेत्यांची सर्व आयुष्य हे आपल्या प्राणापेक्षा जनतेचं हित महत्वाचं समजून गेलं, त्या अशा धमक्यांना थोडी घाबरतात. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. प्रशासन आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही असा आरोप विरोधक करतात. मात्र महाविकास आघाडी प्रत्येक गोष्टीत राजकारण करते. शरद पवारांना धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं दरेकर म्हणाले. त्याचबरोबर निर्भया वाहन प्रकरणातही त्यांनी विरोधकांना सुनावलंच. उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे. वाहनं जुन्या सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव वापरल्याचा पलटवार दरेकरांनी केला. मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे आता कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यामुळे मूळ विषयांवरनं त्या ठिकाणी फोकस आज भावनिकने अशा प्रकारच्या टीका टिप्पण्यात जातो. धमकी आले तर हे सरकार सक्षम आहे. देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या धमकी देणाऱ्यांना त्या ठिकाणी शोधून काढतील, कडक कारवाई करतील. पण प्रत्येक गोष्टीचं राजकारणच व्हायला पाहिजे असं मला वाटतं अलीकडच्या काळात विरोधी पक्षाकडून जास्त होते. उलटा चोर ते मी पुनरुच्चार करतो. त्यांच्याच काळात त्यांच्याच मंत्र्यांना ह्या गाड्या वापरल्या गेल्या हे काल त्या ठिकाणी तपशीलवार सांगितलेलं आहे. परंतु कुठल्याही निराधार वक्तव्यानं त्या ठिकाणी वातावरण करायचं आणि सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचे. परंतु त्याचा तसूभर परिणाम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर होत नाहीत. त्यांनी कामाला प्राधान्य दिलंय, विकासाला प्राधान्य दिलंय. बातमी आहे भारत चीन संघर्षाची. अरुणाचल प्रदेशमधील तवांगच्या यांगस्ते या सीमा भागामध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर येते. 9 डिसेंबरला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाली. या झटापटीत जखमी झालेल्या 6 भारतीय जवानांवर गुवाहाटीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चीनचे 24 सैनिक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, जो जवानांनी हाणून पाडला. या घटनेनंतर तवांग क्षेत्रातील भारतीय कमांडर आणि चीनी अधिकाऱ्यांमध्ये
फ्लॅग मीटिंग होऊन या संघर्षाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 2 वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यामध्ये रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशात झालेली ही पहिलीच चकमक आहे. दरम्यान या संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत निवेदन दिलं. 9 दिसंबर 2022 को पीएलए ट्रुप्स ने तवांग सेक्टर के यांगसे एरिया में लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल पर अतिक्रमण कर स्टेटस को एक तरफा बदलने का प्रयास किया. चाइना के इस प्रयास का हमारी सेना ने दृढ़ता के साथ सामना किया है अध्यक्ष महोदय, और इस फेस ऑफ में हाथापाई भी हुई है. भारतीय सेना ने बहादुरी से पीएलए को हमारी टेरिटरी में अतिक्रमण करने से रोका और उन्हें उनकी पोस्ट पर वापस जाने के लिए मजबूर कर दिया. अध्यक्ष महोदय, इस झड़प में दोनों ओर के कुछ सैनिकों को चोटें भी आई हैं और मैं इस सदन को अवगत कराना चाहता हूं कि हमारे किसी भी सैनिक की न तो मृत्यु हुई है और न ही कोई गंभीर रूप से घायल हुआ है. मिलिट्री कमांडर्स के टाइमली इंटरवेंशन के कारण पीएलए सोल्जर्स अपनी लोकेशंस पर वापस चले गए. अध्यक्ष महोदय, और इस घटना के पश्चात एरिया के लोकल कमांडर ने 11 दिसंबर 2022 को अपने चाइनीज काउंटर पार्ट के साथ स्थापित व्यवस्था के तहत एक फ्लैग मीटिंग की और इस घटना पर चर्चा की. चीनी पक्ष को इस तरह के एक्शन के लिए मना किया गया और इसके खिलाफ किसी भी प्रयास को रोकने के लिए सदैव तत्पर है हमारी भारत की सेना. और मुझे विश्वास है कि यह सदन हमारी सेनाओं की वीरता और साहस को एक स्वर से समर्थन देगा. ज्या ठिकाणी भारत चीनी सैनिकांमध्ये झटापट झाली त्या ठिकाणी भारताची कायमस्वरूपी सुरक्षा चौकी आहे, अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. ही चौकी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. जेव्हा झटापट झाली तेव्हा खूप बर्फवृष्टी होत होती. भारत सरकारच्या धोरणानुसार ही परिस्थिती हाताळण्यात आली. शस्त्राचा वापर करण्यात आला नाही आणि चकमकीनंतर फ्लॅग मीटिंग घेण्यात आली, अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. अरुणाचल प्रदेशात चीनी सैनिकांशी झालेल्या झटापटीवर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटतायत. शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. 8 दिवसांनी ही माहिती समोर येतेय. देशाचे संरक्षण मंत्री काय लपवतायत अशी विचारणा केली गेली. तसंच गुजरातमधील आणि देशातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आलं होतं, असा सवाल उपस्थित केलाय. मला असं वाटतं की चीनचं सैन्य जे आहे गुजरातची निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होतं का? गुजरातची निवडणूक होईपर्यंत देशातल्या निवडणुका विधानसभेचा होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहायला सांगितलं होतं. लडाख झालं, डोकलाम झालं, आता तवांगला घुसले. लडाखमधून चीनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली, मग ते तवांगमध्ये घुसले. देशाच्या राज्यकर्त्यांनी थोडं राजकारणाकडलं लक्ष कमी देऊन विधानसभा, विरोधी पक्ष, केंद्रीय तपास यंत्रणा यावर लक्ष देण्यापेक्षा देशाच्या सीमा ज्या असुरक्षित झालेल्या आहेत, चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूनी घुसतो आहे, त्यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा होईल. चीनच्या घुसखोरीवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. चीनच्या कुरघोड्या वाढत असताना सरकार कधी कठोर पावलं उचलणार असा सवाल विरोधक करतायत. क्या आप लोग नहीं जानते कि देश के प्रधानमंत्री ने 2 साल पहले क्या कहा था कि ना कोई घुसा है ना घुसेगा? कितना झूठ ये सरकार बोलेगी? देश को प्रधानमंत्री ने सच नहीं बताया और अभी भी डेप्सांग और डेमचाक चीन के पास है. अभी भी 1000 स्क्वायर किलोमीटर लद्दाख में चीन के पास है. ये जो 9 तारीख को वाक़या हुआ अरुणाचल प्रदेश में और 12 को रात में मालूम होता है, वो ट्रिब्यून अखबार और फिर विजेता सिंह हिंदू में रिपोर्ट करती है. पार्लियामेंट चल रही तो बताते नहीं आप, बताएंगे नहीं आप पार्लियामेंट को.
माने पार्लियामेंट को आप डाक में रखेंगे, अंधेरे में रखेंगे। आज की जो हालत एक खतरे में है, ये तो चाइना की तरफ से एक खतरे में डालने का हर संभव कोशिश किए जा रहे हैं। चाइना की ये साजिश को नाकाम करने के लिए सरकार की क्या रवैया है, रुख क्या है, सरकार क्या इंतजाम कर रही है, हमें जानने को अधिकार है। मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती मीरा भाईंदर आर्ट फेस्टिवलमध्ये आहे। सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। यावेळी अचानक लाईट गेल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी मिश्किलपणे भाषण बंद करू का असं म्हटलं। तसंच लाईट पोलीस आयुक्तांनी घालवली का असा सवालही मिश्किलपणे मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला। ये इसके लिए कई बार इन्होंने कोशिश की, जैसे मेट्रो। अरे क्या भैया, बंद करो क्या भाषण? शायद पुलिस कमिश्नर ने कर दिया क्या? तो ये खुद का काम नहीं करते, लेकिन ये जैसे क्लस्टर है, एसआरए है, पानी है, ये इसके लिए कई बार इन्होंने कोशिश की। जैसे G20 गटाचे अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आलंय। या निमित्तानं 1 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या वर्षात 1 डिसेंबर 2022 ते 1 डिसेंबर 2023 या वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध विषयांवर चर्चासत्र, परिषदा, परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत। मुंबईसह देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या G20 परिषदेसाठी राज्य सरकारनं तयारीला वेग दिलाय। या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार आहेत, त्यातील 8 बैठका मुंबईत पार पडणार आहेत। आजपासून 16 तारखेपर्यंत मुंबईतील BKC सेंटर इथं या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीच्या निमित्तानं मुंबईचंही रूपडं पालटण्याचं चित्र आहे। शहरातील रस्ते चकाचक आणि नेहमीपेक्षा वेगळे दिसतायत। या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। मुंबईत G20ची बैठक होते आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवरतीच मुंबईचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। आता जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील रस्ते अशा पद्धतीनं आपल्याला चकाचक पाहायला मिळत आहेत। त्यासोबत जे रस्त्यांच्या मध्ये डिवायडर असतात या ठिकाणी अशा पद्धतीची झाडं जी आहेत ही लावण्यात आलेली आहे, त्यामुळे रंगीबेरंगी रूप जे आहे हे मुंबईचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर G20 परिषदेचे बॅनर जे आहेत हे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे पोस्टर पेंटिंग आहे हे या ठिकाणी लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मुंबईचे जे बस स्टॉप आहेत त्या ठिकाणी सुद्धा G20चं बॅनर जे आहेत हे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर G20ची बैठक जी आहे ही मुंबईत होते आणि त्याच अनुषंगानं मुंबईचं एक वेगळं रूप अशा दृष्टीनं आपल्याला पाहायला मिळतं। जर आपण रस्त्यांवरती पाहायला गेलं तर एक मुंबईतील रस्ते जे आहेत हे वेगळ्या पद्धतीनं आता आपल्याला दिसताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे G20च्या परिषदेच्या अनुषंगानं मुंबईत सुशोभीकरणासाठी जे हा वेगळा निधी ठेवण्यात आला होता आणि तो निधी सुद्धा जो आहे हा वापरण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईतील जी सार्वजनिक ठिकाणे आहेत ती G20च्या माध्यमातून जी आहेत ही सजलेली जी आहेत ही आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये 9.5 वर्षांपूर्वी 1 कोटीच्या खंडणीकरता मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती। संपूर्ण जिल्ह्यात त्यामुळे खळबळ उडाली होती। जवळपास 9.5 वर्ष सुरू असलेला हा खटला आता अंतिम टप्प्यात आलाय। त्याची अंतिम सुनावणी होऊन या गुन्ह्यातील दोघांना दोषी ठरवण्यात आलाय, तर 3 संशयितांची न्यायालयानं मुक्तता केली आहे। दोषींना गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे। 8 जून 2013ला 22 वर्षाच्या विपिन बापनाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। वेगवेगळ्या महत्त्वाच्या बातम्या, ताज्या अपडेट्स बघण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा। यानंतर वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात भेटूया माझे सहकारी राखीसोबत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।